दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मराठा आरक्षणाबाबत सरकारने अजूनही ठोस निर्णय दिला नसल्याने राज्यात मराठा बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। येत्या 20 जानेवारीला नाशिकहून मराठा समाज पायी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 105 दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दिनांक 26 डिसेंबर रोजी सांगता करण्यात आली। यावेळी सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने पायदिंडीत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले। दरम्यान सकल मराठा समाजाची पुढील बैठक 30 डिसेंबर रोजी होणार असून पायदिंडीचे नियोजन यात करण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आता खेड्यापाड्यातील मराठा बांधवांना एकत्र जोडून मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिलाय। यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। सागर वाबळे, दक्ष न्यूज, मुंबई, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। छावा क्रांतीवीर सेनेची नियोजन बैठक संपन्न झाली। याचं कारण होतं छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा 10वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा। येत्या 1 जानेवारीला छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा 10वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या वर्धापन दिनी मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत सरसकट आरक्षण मिळावे, अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी, शेतकऱ्यांना वीज व पाणी बिल माफ करावे, शेतीमालाला हमी भाव देऊन सर्व मालांवरील निर्यात बंदी यासारख्या अनेक मागण्या मांडल्या जाणार आहे। तसेच वर्धापन दिनानिमित्त शिवशाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम देखील आयोजित केला असून छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील होणार आहे। या वर्धापन दिनाप्रसंगी व अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर आयुषी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपतींचे वंशज नागपूर संस्थानाचे श्रीमंत छत्रपती मधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बच्चू कडू, कामगार नेते अभिजित राणे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप तसेच शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बागुल, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे तर छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेत। इगतपुरी तालुक्यात धामणे येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले। धामणे गावातून या महामार्गाचे काम सुरू असून राज इन्फ्रा कंपनी हे काम करीत आहे। मात्र कंपनीने स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत महामार्ग करण्यासाठी ज्वलनशील रसायन वापरून ब्लास्टिंगचे काम पूर्ण केले। यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याबाबत स्थानिक महिला गेल्या 5 महिन्यापासून घराच्या व शेतीच्या भरपाईसाठी उपोषण करतायत, तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करावी व संबंधित अधिकारी व कंपनींवर कारवाई करा, अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय। आमच्या गावामध्ये
समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे। काम चालू असताना आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले, आतोनात घरांची नुकसान झाली, शेतीची पण नुकसान झाली, लोकांच्या पाईपलाईनची नुकसान झाली। सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले। वेळोवेळी आम्ही शासनाला याची दखल दिली तरी ते आमच्याकडे यायला पण तयार नाही आणि पाहायला पण तयार नाही। आमचा सर्वे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सरकारी सर्वे केला, आम्ही सरकारी केला, खाजगी करा, आम्ही खाजगी केला। सरकारी सर्वे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला व्हॅल्युएशन तुम्हाला 1 महिन्यामध्ये व्हॅल्युएशन देऊ असं सांगितलं। त्यांनी आम्हाला आता 12 तारखेची मुदत दिली होती, आता आमची 25 तारीख आली तरी आम्ही शांत बसलो, पण आता इडून पुढे आम्ही शांत बसणार नाही। काम आम्ही चालू करून देणार नाही, आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही। शासनाने भेटले पाहिजे। महिन्यापूर्वी तहसीलदार व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना नुकसानीचे मूल्यमापन करून पत्र सादर करण्यास सांगितले होते। ग्रामस्थांनी ते केलेही, परंतु तरी देखील ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळ व राज इन्फ्रा कंपनीला नुकसानीचे मूल्यांकन सादर केले। मात्र राज इन्फ्रा कंपनी व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील नुकसान भरपाई देण्यास हात वर केले। यामुळे संबंधित अधिकारी व कंपनीवर कारवाई करा, अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय। आता तरी प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेऊन ग्रामस्थांना नुकसान भरपाई देईल का हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पानिपत भूमीतून मराठा सरदार यांनी नाशिकमधील आपल्या जन्मभूमीचे दर्शन घेतले। राजोळे घराण्याचे वंश रामनारायण राजोळे, ईश्वर सिंग राजोळे, जोगिंदर सिंग राणे यांनी नाशिकमधील निफाड तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी जन्मभूमीचं दर्शन घेतले। पानिपत ते नाशिक असा प्रवास करून ते आपल्या जन्मभूमीत दाखल झाले। करंजगाव येथील जनता विद्यालयात सोहळा घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी पानिपत युद्धातील गाथा सांगून रामनारायण राजोळे यांनी पानिपत युद्धातील काही गोष्टी रेखाटल्या, तसेच रामदास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। निफाड स्थित जिला नासिक, महाराष्ट्र स्टेट में मैं मुकुंद राजे होलकर निफाड से, यहाँ पे हमारे मेहमान आज पानीपत से, इधर निफाड तालुका में करंजगांव है, वहाँ के जो राजोले पाटिल है ये हमारे साथ में आज निफाड में नासिक के समाधान बागल और नासिक के पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, इनके जमाने में जिनके दादाजी सरदार थे, ये उनके वंशज भौसराज राजोड़े और समवेत निफाड के ये सब नागरिक, यहाँ पे जो राजवाड़ा है ये फंसे घराने का था। यशवंतराव फंसे जो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यान के दामाद थे, ये निफाड में अहिल्याबाई होलकर की एकमेव कन्या मुक्ताबाई, इनको यहाँ पे यशवंतराव होलकर के साथ में विवाह बंद किया था। और विवाह होने के बाद में यहाँ पे जो है ये राजवाड़ा बनाया गया था। यही अभी ये मेहमान निफाड में आए हैं, मैं इनका दिल से स्वागत करता हूँ और निफाड नगर में हार्दिक अभिनंदन करता हूँ। राजोळी घराण्याच्या वंशजांनी जन्मभूमीत येऊन सर्वप्रथम करंजगाव येथील सटवाजी राजोळे यांच्या समाधीचे दर्शन घेतले। त्यानंतर निफाड, चांदवड येथील ऐतिहासिक स्थळ तसेच मंदिरांना देखील भेट दिली। या प्रसंगी भाऊसाहेब राजोळे, समाधान बागल, मुकुंदराजे होळकर, रामदास काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. तीन शिरे 6 हात, तया माझा दंडवत. काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान. माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर. शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती. तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. सर्व भक्तांना दक्ष न्यूज परिवारातर्फे दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक ते संभाजीनगरला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य महामार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागतंय. संभाजीनगर हायवे निफाड तालुक्यातील पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे 600 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याने नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. मात्र सध्याच्या स्थितीला या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडलाय. मात्र तरी देखील बांधकाम विभाग या सगळ्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. प्रवाशांना या चाळण झालेल्या रस्त्यामुळे दुखापतीला सामोरे जावे लागत असून छोटे मोठे अपघात घडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आता तरी बांधकाम विभाग या गोष्टीकडे लक्ष देईल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात लाल कांद्याची चोरी झाली आहे. सिन्नर तालुक्यातील शहा येथील बाबासाहेब धोंडीबा फटागरे यांच्या गट नंबर 271 शहा पाथरे रोड येथील लावलेल्या 3 एकर कांद्यांपैकी 10 गुंठे कांदा चोरट्यांनी लंपास केलाय. सोमवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी हा लाल कांद्याची चोरी केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. आधीच अवकाळीने हवालदिल झालेला शेतकरी आणि त्यात पिकाचीच चोरी झाल्याने शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत सापडलाय. दरम्यान या संदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसून नेमकं कांदा चोरीचे कारण काय असा प्रश्न सर्वांना पडलाय. बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने धान्य वितरण अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी आपला मनमानी कारभार करत असल्याने काँग्रेस पक्ष आक्रमक दिसून आलाय. धान्य वितरण अधिकारी हे रेशन कार्ड वितरण कामात भ्रष्टाचार करत असल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्यांसाठी मालेगाव धान्य वितरण कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात कोंडून टाळे ठोको आंदोलन करू असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। रामदास बच्छाव, दक्ष न्यूज, मालेगाव। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येते। जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात असलेल्या आडगाव शिवारातील कृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। दत्त जयंतीनिमित्त 7 दिवस धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून काकडा आरती, हरिकीर्तन, हरिपाठ, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। तसेच सालाबादाप्रमाणे येवला येथे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली। यावेळी देवदत्त यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। एरी माऊली सालाबादप्रमाणे याही वर्षी राप येवला आगारामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा होतोय। त्या प्रसंगी आज आपल्या इथे महाप्रसादाचं आयोजन व तसंच कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। खरोखर यशस्वीरित्या आमच्या मेहरे महाराजांनी या कीर्तनाचा सत्संग मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये वाढवला, त्याबद्दल त्यांचे आभार व सर्व या महाप्रसादा प्रसंगी सर्व राप कर्मचारी व आजूबाजूच्या परिसराने या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। प्रत्येकाच्याच आयुष्यात आपल्या आवडीचे गिफ्ट देणारा सॅन्टा असतोच असे नाही। यामुळेच ज्यांच्या आयुष्यात भेटवस्तू देणारा सॅन्टा नाही अशांसाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा वासुदेव म्हणून पुढे आलाय। सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली। यामुळेच नाताळ निमित्त परिमल चव्हाण या शिवमावळ्याने गरजू व्यक्तींना रजई भेट दिली। पूर्वी वासुदेवाचं नियमित दर्शन व्हायचं, मात्र आता वासुदेव नाहीसा झाल्याचं दिसून येतंय। हाच विचार करून गोरगरिबांचा वासुदेव बनून परिमल चव्हाण हा मदतीसाठी पुढे आलाय। माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे तर आपण ऐकलंच असेल, मात्र सध्याच्या काळात माणूस माणुसकीच विसरून गेलाय। मात्र परिमल चव्हाण हा शिवमावळा गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होते। नाताळच्या दिवशी परिमल याने गोरगरिबांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला असून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी शहर अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी त्याला सहकार्य केले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज,
यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। सर्व भक्तांना दक्ष न्यूज परिवारातर्फे दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले। धक्कादायक म्हणजे फिर्यादीनेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले। त्याचं झालं असं की दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर फिर्यादी शोएब सय्यद व साथीदार सरफराज ताडे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची पिकअप अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 2.5 लाख रुपये व 2 मोबाईल फोन असा एकूण 2,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला। यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 120 ब व 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मनमाड शहरातील असल्याचे गोपनीय माहितीदारांकडून उघडकीस आले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार भैया सय्यद व उजेर शेख यांना ताब्यात घेतले। त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादी शोएब सय्यद याच्या सांगण्यावरूनच आरोपीने ही चोरी केली असल्याचं उघडकीस आलंय। तसेच या गुन्ह्यात आणखी काही साथीदार असल्याची कबुली देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी दिली आहे। फिर्यादी आमिर सय्यद व गाडी मालक सरफराज ताडे यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होते। यामुळेच सय्यद याने हा प्रकार कट रचून केल्याचे उघडकीस आले। दरम्यान आरोपी व फिर्यादी यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आवाड यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्यातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वत्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्र येथे देखील दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। 24 डिसेंबर रोजी चंडियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। सुमारे 500 सेवेकऱ्यांनी या अखंड नाम जप सप्ताहात सेवा बजावली।
या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन यान व सामुदायिक गुरुचरित्राचे वाचन केले जाते, अशी माहिती सेवाकर्त्यांनी दिली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय तिन्ही गुरुपुत्र यांना त्रिवार वंदन. आज गेल्या 5 दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण देशभर जेवढे श्री स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जपयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने गेल्या बुधवारपासून हा सप्ताह सुरू झालेला आहे. या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन याग आणि सामुदायिक गुरुचरित्राचं वाचन या ठिकाणी केलं जातं. त्या अंतर्गत आज आपल्या केंद्रामध्ये चंडी यागाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी सुमारे 450 ते 500 सेवेकरी या ठिकाणी आज सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली. दैनंदिन सेवेमध्ये आपण रोज सकाळी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण घेतो. त्यानंतर सकाळी 10:30च्या आरतीनंतर दैनंदिन याग असतात आणि त्यानंतर दुपारी सामुदायिक स्वामीचरित्र दुर्गा सप्तशती ही सेवा घेतली जाते. त्यानंतर संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा आणि महाराजांच्या महाआरतीनंतर आपण त्या दिवसाची सांगता करत असतो. तर परमपूज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेनुसार फक्त 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या अनुषंगाने आपला मार्ग कार्य करतो आहे. तरी सर्व सेवेकरांना आणि भाविकांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो की आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा. एकदा सेवेचा अनुभव घ्या, महाराजांच्या अनुभूती घ्या, मार्गाचं कार्य कशा प्रकारे चालतं याची तुम्ही अनुभूती घ्या आणि जास्तीत सेवेकरांनी या दत्त जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री वदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. तसेच या अखंड नाम जप सप्ताहाची अधिक माहिती सेवेकर्त्या मीनाक्षी लवांडे यांनी दिली. नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा. आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार मुजरा. तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार मुजरा. हे बघा, आज चंडी यागची सेवा रुजू झाली आहे. चंडी याग आज 10च्या आरतीनंतर याग असतो. सकाळी गुरुचरित्र पारायण असतं आणि 4 वाजता सुद्धा सामुदायिक दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र याप्रमाणे ही सेवा चालते. त्यानंतर संध्याकाळी सामुदायिक विष्णू सहस्रनाम होतं. 6:30ला आरती असते. आरतीनंतर विष्णू सहस्रनाम, नंतर गीताई याग, नंतर हनुमान चालिसा, नंतर आपलं रामरक्षा ही सेवा घेतल्या जाते. ही सेवा आपण 7 दिवस सारखी चालू ठेवलेली आहे आणि आपल्या ह्या केंद्राला जवळजवळ 25-30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजचा 5वा दिवस आहे. 465 लोक. ओके, बोला. तसेच या अंतर्गत आपण 8 विभाग सुद्धा राबवत असतो. विवाह संस्कार, बाल संस्कार, त्यानंतर जनकल्याण, नंतर प्रश्नोत्तर विभाग, पर्यावरणपूर्व, त्यानंतर याज्ञिकी विभाग, असे हे अनेक प्रकारचे 8 विभाग आहेत. त्या 8 विभागामध्ये सुद्धा आपले सेवेकरी कार्यरत आहेत. मराठी अस्मिता हा एक 8 विभागामध्ये मोडणारा एक विभाग आहे. अशा प्रकारे आपण ही सेवा रुजू करत असतो. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. अत्यंत प्रसन्न वातावरणात या अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाही अगदी उत्साहात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या गायी कत्तलीचे प्रमाण चांगलंच वाढलंय. याच पार्श्वभूमीवर चांदवड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संतोष केंदाळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास करताना चांदवड पोलिसांनी गायी कत्तलीसाठी वाहतूक होत असलेले वाहन पकडले. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात 6 गोवंश व एक सफेद रंगाची गाडी असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान अत्यंत निर्दयी अवस्थेत वाहनात कोंबून या जनावरांना कत्तलीसाठी नेले जात असल्याने अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहे.
आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दरवर्षी येवला येथील पारेगाव रोड येथे प्राण्यांची जत्रा भरवली जाते. यामध्ये प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे हेलाची शर्यत लावली जाते. यंदा या शर्यतीमध्ये औरंगाबाद येथील हेलाने बाजी मारली आहे. सर्व हेलाप्रेमीच्या वतीने आम्ही एक पशुप्रदर्शन हा कार्यक्रम येवल्यात आयोजित करत असतो. तरी याही वर्षी उत्तर महाराष्ट्रातील सर्व हेलेप्रेमी व जनावरप्रेमी आले होते. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही येवले शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. तरी हा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ संपन्न झाला. या खेळाला संभाजीनगर इथून शंकर हा याला जिंकलेला आहे. तसा नाशिक जिल्हा किंग म्हणून साई याला जिंकलेला आहे. तरी भरपूर हेले जिंकलेले आहे. काही 40 गावचे आले ते, काही जळगाव, काही धुळे, सर्व जिंकण्यातील हेले आले होते. असे काळू हेला एक नाशिकचा आमचा तेही आलेला होता. टायगर, तसा नाना हेला आहे. असे नामांकित बादल, असे नामांकित भरपूर हेले आले होते. तरी सर्व हेलेप्रेमींचे आणि हेल्या मालकांचे आम्ही स्वागत करतो. असे सहकार्य करत राहा. दरवर्षी आम्ही टक्री भरवत राहू. धन्यवाद. 1000, 5000, कोणाला 3000 असे कमीत कमी 1 लाख रुपये नियोजन खर्च झालेला आहे. भव्य दिव्य टकरीला त्याचा खर्चही मोठाही झालेला आहे. पण सर्व टक्करप्रेमींच्या कृपा आशीर्वादाने हा झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी सहभागी प्राणीप्रेमींचे स्वागत सत्कार करण्यात आला. या यात्रेमध्ये येवला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, येवला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. तीन शिरे 6 हात, तया माझा दंडवत. काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान. माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर. शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती. तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. सर्व भक्तांना दक्ष न्यूज परिवारातर्फे दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठा आरक्षणाबाबत
याबाबत सरकारने अजूनही ठोस निर्णय दिला नसल्याने राज्यात मराठा बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. येत्या 20 जानेवारीला नाशिकहून मराठा समाज पायी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 105 दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दिनांक 26 डिसेंबर रोजी सांगता करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने पायदिंडीत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले. दरम्यान सकल मराठा समाजाची पुढील बैठक 30 डिसेंबर रोजी होणार असून पायदिंडीचे नियोजन यात करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आता खेड्यापाड्यातील मराठा बांधवांना एकत्र जोडून मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिलाय. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सागर वाबळे, दक्ष न्यूज, मुंबई. नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छावा क्रांतीवीर सेनेची नियोजन बैठक संपन्न झाली. याचं कारण होतं छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा 10वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. येत्या 1 जानेवारीला छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा 10वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनी मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत सरसकट आरक्षण मिळावे, अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी, शेतकऱ्यांना वीज व पाणी बिल माफ करावे, शेतीमालाला हमी भाव देऊन सर्व मालांवरील निर्यात बंदी यासारख्या अनेक मागण्या मांडल्या जाणार आहे. तसेच वर्धापन दिनानिमित्त शिवशाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम देखील आयोजित केला असून छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील होणार आहे. या वर्धापन दिनाप्रसंगी व अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर आयुषी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपतींचे वंशज नागपूर संस्थानाचे श्रीमंत छत्रपती मधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बच्चू कडू, कामगार नेते अभिजित राणे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप तसेच शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बागुल, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे तर छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेत. इगतपुरी तालुक्यात धामणे येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले. धामणे गावातून या महामार्गाचे काम सुरू असून राज इन्फ्रा कंपनी हे काम करीत आहे. मात्र कंपनीने स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत महामार्ग करण्यासाठी ज्वलनशील रसायन वापरून ब्लास्टिंगचे काम पूर्ण केले. यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत स्थानिक महिला गेल्या 5 महिन्यापासून घराच्या व शेतीच्या भरपाईसाठी उपोषण करतायत. तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करावी व संबंधित अधिकारी व कंपनींवर कारवाई करा, अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय. आमच्या गावामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे. काम चालू असताना आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले, अतोनात घरांची नुकसान झाली, शेतीची पण नुकसान झाली, लोकांच्या पाईपलाईनची नुकसान झाली. सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले. वेळोवेळी आम्ही शासनाला याची दखल दिली तरी ते आमच्याकडे यायला पण तयार नाही आणि पाहायला पण तयार नाही. आमचा सर्वे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सरकारी सर्वे केला, आम्ही सरकारी केला, खाजगी करा, आम्ही खाजगी केला.
सरकारी सर्वे झाल्यानंतर त्याने आम्हाला व्हॅल्युएशन तुम्हाला 1 महिन्यामध्ये व्हॅल्युएशन देऊ असं सांगितलं. त्याने आम्हाला आता 12 तारखेची मुदत दिली होती. आता आमची 25 तारीख आली तरी आम्ही शांत बसलो. पण आता इडून पुढे आम्ही शांत बसणार नाही. काम आम्ही चालू करून देणार नाही. आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही. शासनाने जेव्हा आमचे राहिलेले valuation भेटले पाहिजे. महिन्यापूर्वी तहसीलदार व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना नुकसानीचे मूल्यमापन करून पत्र सादर करण्यास सांगितले होते. ग्रामस्थांनी ते केलेही, परंतु तरी देखील ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळ व राज इन्फ्रा कंपनीला नुकसानीचे मूल्यांकन सादर केले. मात्र राज इन्फ्रा कंपनी व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील नुकसान भरपाई देण्यास हात वर केले. यामुळे संबंधित अधिकारी व कंपनीवर कारवाई करा, अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय. आता तरी प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेऊन ग्रामस्थांना नुकसान भरपाई देईल का हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पानिपत भूमीतून मराठा सरदार यांनी नाशिकमधील आपल्या जन्मभूमीचे दर्शन घेतले. राजोळे घराण्याचे वंश रामनारायण राजोळे, ईश्वर सिंग राजोळे, जोगिंदर सिंग राणे यांनी नाशिकमधील निफाड तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी जन्मभूमीचं दर्शन घेतले. पानिपत ते नाशिक असा प्रवास करून ते आपल्या जन्मभूमीत दाखल झाले. करंजगाव येथील जनता विद्यालयात सोहळा घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पानिपत युद्धातील गाथा सांगून रामनारायण राजोळे यांनी पानिपत युद्धातील काही गोष्टी रेखाटल्या. तसेच रामदास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निफाड स्थित जिला नासिक, महाराष्ट्र स्टेट में मैं मुकुंद राजे हुलकर निफाड से, यहाँ पे हमारे मेहमान आज पानीपत से, इधर निफाड तालुका में करंजगांव है, वहाँ के जो राजोले पाटिल है ये हमारे साथ में आज निफाड में, नासिक के समाधान बागल और नासिक के पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, इनके जमाने में जिनके दादाजी सरदार थे, ये उनके वंशज भंसराज राजोड़े और समवेत निफाड के ये सब नागरिक यहाँ पे जो राजवाड़ा है ये फंसे घराने का था. यशवंतराव फंसे जो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर के दामाद थे. ये निफाड में अहिल्याबाई होळकर की एकमेव कन्या मुक्ताबाई, इनको यहाँ पे यशवंतराव होळकर के साथ में विवाह बंद किया था. और विवाह होने के बाद में यहाँ पे जो है ये राजवाड़ा बनाया गया था. यही अभी ये मेहमान निफाड में आए हैं, मैं इनका दिल से स्वागत करता हूँ और निफाड नगर में हार्दिक अभिनंदन करता हूँ. राजोळी घराण्याच्या वंशजांनी जन्मभूमीत येऊन सर्वप्रथम करंजगाव येथील सटवाजी राजोळे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर निफाड, चांदवड येथील ऐतिहासिक स्थळ तसेच मंदिरांना देखील भेट दिली. या प्रसंगी भाऊसाहेब राजोळे, समाधान बागल, मुकुंदराजे होळकर, रामदास काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ,
पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। सर्व भक्तांना दक्ष न्यूज परिवारातर्फे दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। नाशिक ते संभाजीनगरला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य महामार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागतंय। संभाजीनगर हायवे निफाड तालुक्यातील पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे 600 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याने नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले। मात्र सध्याच्या स्थितीला या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडलाय। मात्र तरी देखील बांधकाम विभाग या सगळ्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। प्रवाशांना या चाळण झालेल्या रस्त्यामुळे दुखापतीला सामोरे जावे लागत असून छोटे मोठे अपघात घडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत। आता तरी बांधकाम विभाग या गोष्टीकडे लक्ष देईल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात लाल कांद्याची चोरी झाली आहे। सिन्नर तालुक्यातील शहा येथील बाबासाहेब धोंडीबा फटागरे यांच्या गट नंबर 271 शहा पाथरे रोड येथील लावलेल्या 3 एकर कांद्यांपैकी 10 गुंठे कांदा चोरट्यांनी लंपास केलाय। सोमवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी हा लाल कांद्याची चोरी केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय। आधीच अवकाळीने हवालदिल झालेला शेतकरी आणि त्यात पिकाचीच चोरी झाल्याने शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत सापडलाय। दरम्यान या संदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसून नेमकं कांदा चोरीचे कारण काय असा प्रश्न सर्वांना पडलाय। बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मालेगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने धान्य वितरण अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले। धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी आपला मनमानी कारभार करत असल्याने काँग्रेस पक्ष आक्रमक दिसून आलाय। धान्य वितरण अधिकारी हे रेशन कार्ड वितरण कामात भ्रष्टाचार करत असल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्यांसाठी मालेगाव धान्य वितरण कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात कोंडून टाळे ठोको आंदोलन करू असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलाय।
रामदास बच्छाव, दक्ष न्यूज, मालेगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येते. जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात असलेल्या आडगाव शिवारातील कृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त 7 दिवस धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून काकडा आरती, हरिकीर्तन, हरिपाठ, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच सालाबादाप्रमाणे येवला येथे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी देवदत्त यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. माऊली सालाबादप्रमाणे याही वर्षी राप येवला आगारामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा होतोय. त्या प्रसंगी आज आपल्या इथे महाप्रसादाचं आयोजन व तसंच कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खरोखर यशस्वीरित्या आमच्या मेहरे महाराजांनी या कीर्तनाचा सत्संग मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये वाढवला. त्याबद्दल त्यांचे आभार व सर्व या महाप्रसादा प्रसंगी सर्व राप कर्मचारी व आजूबाजूच्या परिसराने या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. प्रत्येकाच्याच आयुष्यात आपल्या आवडीचे गिफ्ट देणारा सॅन्टा असतोच असे नाही. यामुळेच ज्यांच्या आयुष्यात भेटवस्तू देणारा सॅन्टा नाही अशांसाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा वासुदेव म्हणून पुढे आलाय. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली. यामुळेच नाताळ निमित्त परिमल चव्हाण या शिवमावळ्याने गरजू व्यक्तींना रजई भेट दिली. पूर्वी वासुदेवाचं नियमित दर्शन व्हायचं, मात्र आता वासुदेव नाहीसा झाल्याचं दिसून येतंय. हाच विचार करून गोरगरिबांचा वासुदेव बनून परिमल चव्हाण हा मदतीसाठी पुढे आलाय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे तर आपण ऐकलंच असेल. मात्र सध्याच्या काळात माणूस माणुसकीच विसरून गेलाय. मात्र परिमल चव्हाण हा शिवमावळा गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होते. नाताळच्या दिवशी परिमल याने गोरगरिबांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला असून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी शहर अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी त्याला सहकार्य केलंय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय. धक्कादायक म्हणजे फिर्यादीनेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले. त्याचं झालं असं की दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर फिर्यादी शोएब सय्यद व साथीदार सरफराज ताडे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची पिकअप अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 2.5 लाख रुपये व 2 मोबाईल फोन असा एकूण 2,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 120 ब व 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मनमाड शहरातील असल्याचे गोपनीय माहितीदारांकडून उघडकीस आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार भैया सय्यद व उजेर शेख यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादी
शोएब सय्यद याच्या सांगण्यावरूनच आरोपीने ही चोरी केली असल्याचं उघडकीस आलंय। तसेच या गुन्ह्यात आणखी काही साथीदार असल्याची कबुली देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी दिली आहे। फिर्यादी आमिर सय्यद व गाडी मालक सरफराज ताडे यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होते। यामुळेच सय्यद याने हा प्रकार कट रचून केल्याचे उघडकीस आले। दरम्यान आरोपी व फिर्यादी यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आवाड यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्यातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध। तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। तीन शिरे 6 हात, तया माझा दंडवत, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार। सर्व भक्तांना दक्ष न्यूज परिवारातर्फे दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।